जातो गरीबाच्या वावरात चक्कर आणला काय नाही तेच आपलं म्हणलं फादर इकडे येणार होतं माहिती हा आली मग आलं नाही का? चालली माहिती हो चालले टोकाला मागायला हवे आज त्याचे आईले फादर आहे ना फादर घरी असल्यावर ना गरम होतो नाही जागड चालू काय करतो आज बरं जाऊ दे मग कामावर कुठली तुमची हा तोच विषय हा तोच विषय मग तुला काय करायचं कुठली माझं बाबा तुलाच राहू दे मी केव्हा हा पडलोय पण मग कुठली बस मला म्हणायचं हा, मग ते नाही तर तू म्हणशील मला बी दे हे असं नाही. एवढा नालाय की काय मी मग मी फक्त नालाय तुला- की कामावाली हा मला ती दिसायला काय आलं. का बाबा नालाय की तू नालाय की दोघं ऐ, सारखे. ऋषा हे बाय असं नाही बरं का ऋषा तुम्ही जे कामाला ठेवते ते सगळे काम करून घ्या ते काय दोघं सारखे. मा बाप असं नाही मा बाप लय चांगलं आहे रे माझे दोघं मा सारखे. हो, नको सांगू काय मला. काय बाबराव मामा बद्दल बोल अरे मग दोघं सारखे तुम्ही तुम्ही तर माझा सामान आहे ते कामाला म्हणजे काय त्याच्यात एक तुम्ही कामाला ठेवले गडबड की बाप आहे सारखाच दिसायला मामा आहे सारखाच दिसायला तिथे एक गडबड होऊन जाते माहिती काय माणूस बरं जाऊ दे, बाकी काय चालू आहे? बाईक काही नाही म्हणून फादरला पाहायला आलो होतो म्हातारं गेलं गावात नाही? हा कारण मग गरीबाई एकटीच आहे ना हा, मग काय लोकेशन आहे काय हा लोकेशन चाल जाऊ का येता ना तुम्ही संध्याकाळी हे म्हणता. फादर आल्यावर मला फोन बरं, हा, कर चालेल. फादर आल्यावर फोन करशील बरोबर पाठवून द्या तुम्ही काय गावात म्हाताऱ्याला गावात पाठवून हा, दे. गावातून पाठवून मग घरी नको पाठवू येणार घरी काय घरी कोण नाही नाही. सगळे दोंड्याला जाईल आहे हा. काय माहिती आलं का लगेच पाठवून द्या तुम्ही असं काय माय का आलं आलं का मग लगेच गावात पाठवून देतो ना गावात तो आहे का नाही तू पाठवून तू लय नाही चपरा आहे नाही तू जाय बघ, तू काय या बाय ऋषा तू आहे भरुषा अरे जाय तुम्ही पाठवून देतो बरोबर म्हाताऱ्याला गावात मग जाऊ का हा जाय 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 पाय बर का ते आलं तर आणि मला सांगा बरं जाऊ का हा. दोघं सारखेच भाऊ आपण सारखं लेख सारखं अवघड आहे. काम करून घेतो रे हे मालक लोक बापरे काय म्हणला? हं, काय म्हणता काय काय करू राहिली काय नाही चारा आणला तिकडून पण मग ते तोडायचं होतं कोयता पाहत होती कोणाला तोडायचा चारा सारा हा आज तुम्ही कस का बमळत ते भाऊ नका म्हणू असं नाव आहे ना रांग्या म्हणा डायरेक्ट म्हणजे कसं म्हणणार तू मालकाच पोरगा आहे ना मालकाचं पोरग जरी कमलाबाई तरी पण मग असं या ना इकडे तिकडं हा, मग आता काय ला मालक आहे ना मालकाचं पोरग आहे तर मालक सांगेल ते ऐकायचंय जरा हा सांगा ना काय या काय इकडे जरा या इकडे. काय सांगायचंय ना एक सांगायचं काही सांगू का नको हा 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 मग आता फादर नाही मला लय दिवसाची एक गोष्ट सांगायची काय मी म्हणजे एकदम मन मोकळ्याने बोलून राहील बरं का मला जाऊ दे मला काम आहे अहो कमलाबाई ऐकत जा तुम्ही तुमचं काय ते आलं का मला हे सांगायचं मला ते सांगायचं काय मी काय बर फादरनी काय बोलला का फादर नाही बोलला पण एखाद्या दिवस पाहिलं तर मला काम देईल ना मग फादर नाही येणार आज मग नकाच काय येईल फादर आज येतच नाही कुठं बाहेर गेले का हा हे बघ, आज कोणी नाही कमलाबाईने ऐकत जा हा आज कोणी नाही मग आज तुम्ही आणि मीची मग काय मग आज आपण ते निपटूनच टाकू काय नाही तर मग निपटून मग आता काय कवर ठेवायचं तसं म्हणजे काय मग कवर मी पाळत राहू अगं मला कळलं असं बोला ना तुम्ही सरळ सांगू का हा सरळ बाप दिसला बापराव इकडे या, इकडे या. ते आता घरी याचं बरोबर काम करू तर आज घरी जाऊ काय रे भाऊ इकडे या. कुठं निघाली गावात निघाल काय हे गावात पंचायतीत काम आहे तुम्हाला अर्जंट गोठ्यावर बोलावलंय पोरांनी काय काय माहिती काहीतरी निघले वाटतं तिकडे घरी बोलावलं त्याने अर्जंट घरी हा तिथे तर बाई ठेवली मी कामाला ना ती बाई आहे तिथं तिने माहिती भाऊ पोराने बोलावलं तुम्हाला गोठ्यावर तुम्ही मा बापाला गोठ्यावर अर्जंट हा सगळे काम सोडून पहिले गोठ्यावर हा, जा. पोरे घरी नव्हतं मागा बरं का मी घरून चाललो तिने गोठ्यावर बोलावलं तुम्हाला अर्जंट बोलावलं हा बरं येतो पाहू काय म्हणतो आता बाकी बुंगली बाबूरावचा पोऱ्याचा चांगला खेळच आज फादर आलं काय हो आता काय मग काम जाईल ना काय रे काय करू राहिली काय रे, तू कसं काय मला हा तिला काय करू राहिले ते तिला म्हणलं चारा टाकावून घ्या हा ते किती दिवसाचा चारा पडेल तसंच हा बरोबर आहे की नाही हा कोण टाकील ते म्हणत होते आज काय फायनलच करायचं असते ते म्हणत होते फायनल कायच फायनल काय काय फायनल काय करायचं म्हणत होते काय काय फायनल काय फायनल अहो मला ते असं कोण बोलत मला काही कळत नाही काय रे काय ते नाही आज फादर घरी नाही आणि आज मी फायनल म्हटलं फायनलच करून टाकू आज ते जे काय
लावायचं आहे ना ते हा. मळ्यामध्ये. मग ते लावेल ना बरोबर. मग तुला ते काय डोकलायची गरज आहे तुला? ते फुलवरीचं फायनलच हा? नाही, मी तर घाबरले ना मी मग त्या बाईचं काय डोकलायची तू? मी फ्लॉवरचं बोलून नाही, राहिलो. मी काय ठेवली ती? ठेवले म्हणजे म्हणजे? ठेवले म्हणजे काय? हा? ठेवले ठेवले आणि बा, ठेवाल का कामाला? मला सांगा ना. हा? ते फ्लॉवरचं बोलत होतो मी. कोण तू? हा तुला परत आला ते सांगायचं? हा कधी मळ्यात येत नाही. काय ठेवले ठेवले बॅग ठेवले तुला माहिती आहे ना? हो काय ठेवले कामाला बाई मला सांगा ना कसं सांगत तू का बे हो, काय हो, तेवढं हो, काय मला बघ तू याचे डोकलायचे होते का? हो मी हा? मला तुम्हाला काही तुला याच्या काय ठेवलं रे? हा? मला ती कामला बाईच बोलली काय ये इकडं मी तिकडं बाहेर बसलो. हो नाही नाही हो साहेब मी असं करेन का मग तू मला? येतात करते काय? मी जातो. मग तुला बालकाचे पोट पुरवणार का? दादा मी नाही, जातो नाही हा? बोलू तुम्ही मला. बाय बर का. मी जातो बर का. जर परत आला तिकडे मुस्कडे पोळी जावायला. दिले आग लावून तुम्ही नाही तर काय तुला सांगितलं होतं ना हे डोकं लावायचं नाही. मी काहीच नाही बोलले मी आहे ना तुला काय करायची. म्हणजे बाय मला काय करते काय त्याच्या राज लागायच्या घराच्या काय ना तुला डोकं काय लागायचे बाकून घे. हा तुम्ही तरी काय देते मला हा? काय देते म्हणजे हा मग सांग मला काय लागेल तुला. कुठं काय मी काही बोलले नाही. का मी कुठं मग त्या काय पोराचं काय डोकं लायची. मी काय ना डोकं लावू मला मी तिला घास तोडीत होते चारा तर बे तुला ठेवेल तुला माहिती आहे चांगलं. ठेवेल म्हणजे बाय आम्ही कामाला आहे म्हणजे मी काही हा ऐकून नाही. कामालाच बोलतो मी तुला तुला दुसरा नाही बरं मी. मला वाटलं मी काही ऐकून येईन का ते मग पोर माल येते बाप्पा गावातून मळ्यामध्ये त्या मळ्यात यायचं काय काम रोज आहे? इथं पडेल म्हणे का म्हणजे रोज येते का? रोज इथं पडेल तुमचं पोरं मग तू त्याच्या माग लागली का? मी काय लागू मग मला नाही माहिती मग तो काम दाखव सोडून इकडे कशी काढली मग? अहो मला तू पोरगा तुमचं रोज येतं ना आज फायनलच करतो आज बोलूनच टाकीतो हा मलाच कळत नाही ते नेमकं काय मग तो मला बोलायचं. फोन कबरे केला. आता मला वाटलं बोलतो ना काही कामाचं मग तो गावात करायचा. जागत कस करणार मालकाचं हा? पोरग आहे ना ते मालकाच्या पोराचं म्हणजे काय ठेवेल कोण आहे तुम्ही आणि मग मालकाच्या पोराचं काय सपान ठेवेल म्हणजे नेमकं काय कामाला. अहो कामाला ठेवेल तुम्ही पण मग ते मालकाचंच पास आहे का पोराचंही पास आहे. तुमचं पोरग काय म्हणलं मी कोणाच पोरगा म्हणे हा. मालकाचं मग मी जे सांगन तेच ऐकायचं म्हणे मग तो दम देऊ गेला तुला. हा मग मी कोणाचं ऐकायचं पण तो एकच मारायला लागत होतं हे भाऊ तो पप्पाने मला सांगून गेलाय महाराज काम ऐकायचं म्हणून पप्पा सांगून गेलाय तू येशील तू मम्मी येईल कोणी मावा पावर करी. कोणी लहान पोरग येतं काम सांगून जातं मला असं कुठं राहतं बरं मला मा राहायचं हा? मला राहायचं कामावर तुला सांगितलं थोडं कर मा हिशोब करा महापौर आता काय येणार नाही ऐक ते पोरगा जाऊ द्या तुमचं मा हिशोब करा तो काहीतरी पोराला लालू दाखवली. हा हा फुकट नाही महापौर इकडे आलं. हा पोरग बापावानीचे तुम्ही पैसे द्या बरं पोरा बापारीचे हा द्या पैसे आणि तुला काय धक्का लावला का पुढं हा तुला 4 महिने झाले माक ठेवले तुला काही धक्का लावला का ठेवेल म्हणजे मग काय ठेवेल कामाला कामाला ठेवेल ते मला हा, माहिती, साऱ्या जगाला माहिती आहे. हा, पण तुम्ही पैसे द्या ना, मा हिशोब करा ना मला जाऊ काय? द्या ना कुठे जायचे मी कोणाकडे द्यायचे? नाही नाही मला बाकी दिवस मारलंच काम हिशोब माल दिवस बाकी चाललंय, राहिले काय हिशोब पुढे नको, काय नको. जाऊ नको बरं हा, का जाते का? तुमचं- कमळे जर ऐकायला जरशी अहो तुमचं पोरगा येतं ते बोलून जातं तुम्ही आता ए तुम्हाला मी काय बोललो का तुला आतापर्यंत ठेवेल काय मग का माझं ठेवायला दिले काही काय काय बोललं तुम्हाला मग काय ठेवायला देऊ तुला काय देऊ सांग देऊ का तुला काही जरी मला नाही राहायचं कामाला म्हणजे? नाही राहायचं मला तुमच्या अरे काय बोल राहिली तू अहो, जरी मा काय- काय त्रास आहे का तुला आम्ही जरी कामाला पण आम्हाला इज्जत आहे ना अहो पर मा काय त्रास आहे का तुला हा ते पोर आलं तुला काय बोललं साहेब मी त्याला घरी जाऊन झटकरी दे ना आता तो जास्त बोललो नाही मी दिला का नाही लगेच ते काढून पोरं तुमचं कायमचं ताण आहे त्याच्यामुळे मला नाही राहायचं कामाला नाही त्याला आता मळ्यात सुद्धा येऊन ते देणार नाही फक्त का वाट पाहतो तुमचे कुठे गेले का तो आलाच घरी इथं गोट्यावर हा तुला मला फोन करायचा काय फोन करायचा हा? असं कुठे पद्धत राहते का ते यायला काय बापावर पोरे झाला आपल्या गाडचं नालाय आम्ही तेच म्हणतो ना मग हा हा? बरं मी काय ऐकन जा ना कामा भाई काय? आता तुला पैसे देतो सगळे देतो ऐक हं. त्या पोरात देवी सोडत मी आहे तुला काय करायचं तुला जे लागेल ते मी पुरी देतो तुम्ही तरी कुठे पैसे टायमावर देता अहो देतो ना दर तुला काही मी येऊ द्या 10,000 द्या तो मला. कामाचे कधी मी पेमेंट ठेवले का तू सांग हा. बरं सांग बरं हा पैसे देतो पण तुला सगळं करावं लागला सगळं म्हणजे सगळं सगळं काय सांगितलं ते काय हा मी काही काम करत नाही का नाही नाही तुम्ही सांग. जर सांगितलं शेण उचल उचली हा, पण घास कापते म्हणलं ते ये मध्ये खायला जेवण खाऊन वाढून द्यायला मला मी देत नाही का नाही वाढून मग? देते पण मग एका आलं तू कानकुच करते यायला हा, मग आता माझ्या हात शेणानं भरेल राहते मग काय कसं आहे? पटकन आवाज दिला मालकानं हात धुवायला जायचं हावदावर हात पाय धुवून आले का म्हणजे मला फ्रेश वाटेल तू चालेल द्या पैसे जर यावेळी पैसे घे किती आता? यावेळी 10,000 आहे बरं हा? हा, चालेल. आणि मग ये मग मध्ये हा? हा मध्ये म्हणजे वाढून दे ना मला जेवायला असं सांगा ना मग हा. काय मध्ये लावलं तर तुमची पोराला जातून द्या बरं नाही का? आता तो येणार नाही. आणि तो आलाय तरी तो काही बोलायचं नाही तो नाही नाही हा. बरं माहिती ना. लय बरं, तो पप्पाला फोन कर तुम्ही जा नाही, म्हणून तुमचं पोरगं तसं, मग काय? ए, कांबळे बाई, आज काय काय नाही करायचं? यायचं मला, जा. म्हणजे? हा. ए, तुमच्या आता तुला पैसे खोडीला- दिले म्या. ए, ए, कमळे ए, कमळे
त्याला काय बाई बा आयला जाऊन ना मावाला यायला लय वाटोळ घातलं मावाला नाही तर इतकी बारी सोय लागली होती मावाली कामही व्हायचं शेणखोरपा स्वयंपाक पाणी करायची ती बाई कामाला ठेवली होती आली पोरे मावाला लय रावळ निघालं दिला मावाला चिराडा करून झाला मोकळा हां त्याच्यावर लाईन मारी बसलं पोरे मी आज एक दिवस गावाला नाही गेलो तर लगेच थांबा आता मी ना या पोराच्या घरी जाऊन आता बांबूच घेतो चांगला झटका देऊ जरासा बांबू कुठे घालणार नाही दत्तावाज घेतो आईला या पोराच्या ना आता घरी जातो